नमस्कार, एट मी ब्लॉगच्या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. आज आपण बनवले मेथीचे पराठे. खूप सोपे आणि झटपट होणारे. ट्रॅव्हलसाठी तर अतिउत्तम आहेत आणि हे चांगले 10 दिवस पण खूप छान टिकून राहतात. चला जाणून घेऊ रेसिपी. 2 वाटी गव्हाचं पीठ घेतलं आहे. ह्यात मी घेतली कसुरी मेथी. ही मेथी आम्ही घरीच सुकवून ठेवतो. जशी मेथीची भाजी जेव्हा थंडीच्या मोसममध्ये स्वस्त मिळते तेव्हा घरीच मम्मी ही सुकवून ठेवते. सो मेथी, कढीपत्ता आणि पुदिना हे कुस्करून घेतलं आहे. त्याच्यामध्ये घेतले आपण आलं लसूणची पेस्ट, आलं लसूण आणि मिरचीची पेस्ट. सो आपण हे आता कुस्करलेली मेथी, सुकी मेथी टाकून घेऊया पिठामध्ये. आणि ह्याच्यामध्ये टाकलं आपण आलं लसूणची पेस्ट. याच्या व्यतिरिक्त आपण मसाले टाकून घेऊया. मीठ घेतलं आहे चवीनुसार, हळद, धने पावडर, गरम मसाला आणि लाल तिखट. हे तुम्ही तुमच्या अंदाजानुसार घेऊ शकता. थोडेसे काळे तीळ घेतलेत आणि हिंग टाकू. सो आता हे छान आपण एकजीव करून घेऊया सगळं पीठ. थोडंसं साखर टाकूया. साखर ऑप्शनल आहे, तुम्हाला टाकायचं असेल तर टाकू शकता. थोडंसं तेल टाकलं आहे की हे पराठे जे आहे ते खूप खुसखुशीत होतात. सो असं करून सगळं आपण एकजीव करून घेऊया. छान असं मिक्स झालं की थोडं थोडं पाणी घालून आपण हे पीठ मळून घ्यायचं आहे. हे खूप सोपं आहे आणि लवकर होतं, झटपटही होतं. सकाळला नाश्त्यालाही बेस्ट आहे. प्लस ट्रॅव्हलसाठी तर खूप उत्तमच आहे. ट्रॅव्हलसाठी जाण्यासाठी काही नाश्ता घ्यायचा असेल तर बाहेरून घेण्यापेक्षा आपण हे घरूनच झटपट बनवू शकतो. सो अशा प्रकारे हे छोटे छोटे गोळे घेऊन आपण एक लाटून घेऊया. मम्मीने ऑलरेडी एक बनवून ठेवली आहे. सो ही तव्यावर एक शेकायला ठेवली आहे. दोन्ही बाजूनी खरपूस भाजून घ्यायचे मध्यम आचेवर. थोडं थोडं तेल घातल्याने खालूनही दोन्ही बाजूनी शेकून निघते. घरगुती नाश्ता इतका उत्तम होतो ना की प्रवासामध्येही आपल्याला बाहेर काही शोधावं लागत नाही आपलं. आणि ही शेंगदाण्याची चटणी पण सोबत आपण घेतली. असे करून हे बाकीचेही पराठे आपण असं लाटून घेऊया. जास्त जाडसर नाही केले, छानपैकी पातळ आहेत आणि सॉफ्ट आहेत. पीठ पण छान मळलं आहे आणि सॉफ्ट झालेलं आहे. सो अशा प्रकारे आपले हे पराठेही होत आलेत. सोबतच आम्ही शेंगदाणे चटणी बनवली. शेंगदाणे चटणी जास्त काही नाही, ह्याची रेसिपी मी डिस्क्रिप्शनमध्ये मेन्शन करेन. ह्याच्यात शेंगदाणे भाजून घेतलं आहे, कढीपत्ता, लसूण, तिखट, मीठ, जिरं असं करून वाटून घेतलं आहे. सो ही झाली आपली मेथीची पराठे आणि शेंगदाणे चटणी. झटपट नाश्ता रेडी आणि ट्रॅव्हलसाठी तर अतिउत्तम. सो रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, कमेंट करा, शेअर करा. थँक्यू.